नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण या चॅनलवर नवीन आहात तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नोकरीविषयक जाहिराती आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान 15वा वित्त आयोगाकरिता नाशिक महानगरपालिका अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे अटी व शर्ती धारण करणाऱ्या उमेदवारांना करार पद्धतीने मानधन तत्वावर पात्र उमेदवाराकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आपण पाहू शकता पदाचे नाव, एकूण पदे, शैक्षणिक अर्हता, पदस्थापनेचे ठिकाण आणि एकत्रित मानधन. पदाचे नाव पाहूया आपण. मायक्रोबायोलॉजिस्ट 1 पद आहे, सर्जनचे 1 पद आहे, पिरियडिशियनचे 1 पद आहे आणि मानधनही पाहू शकता आपण समोर तक्त्यात दिलेलं आहे. मेडिकल ऑफिसरच्या जागा आहेत, 1 पद दिलेलं आहे त्यामध्ये. सायक्रेटिस्टचं 1 पद आहे, 14 जागा आहेत. त्यानंतर फुल टाईम मेडिकल ऑफिसर आहेत, 7 पदं आहेत. त्यानंतर पार्ट टाईम मेडिकल ऑफिसरची 16 पदे, ANMची एकूण 53 पदे, लॅब टेक्निशियनची एकूण 7 पदे, फार्मासिस्टची एकूण 4 पदे आहेत. त्यांचे एज्युकेशन तसेच मानधनही समोर तक्त्यामध्ये दर्शवलेले आहे. एक्सरे टेक्निशियनचे 1 पद आहे. स्टाफ नर्स फिमेल 67 पदं आहेत. स्टाफ नर्स मेलची 6 पदे आहेत. MPW मेल एकूण 71 पदे आहेत. अशी भरपूर प्रमाणात रिक्त पदाची जाहिरात निघालेली आहे. आपण पाहू शकतात. जे कोणी उमेदवार पात्र असतील किंवा कोणी ओळखीचे असतील त्यांना ही जाहिरात नक्की पाठवा. काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्यांनी. अंतिम तारीख 24/3/2025 रोजीपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक येथे हा अर्ज रजिस्टर टपालाने किंवा स्वतः प्रत्यक्षरित्या जाऊन जमा करायचा आहे. ते अभ्यासक्रम दिलेला आहे त्यांनी, शैक्षणिक, तांत्रिक, व्यावसायिक, त्यांची सविस्तर असा तपशील दिलेला आहे. प्रत्येक पदाकरता स्वतंत्र असा वेगळा आराखडा असतो, त्यानुसार त्याची रिक्वायरमेंट असते. आणि जो आपल्याला जे काही मार्क मिळाले ते पूर्णांकात न करता जे काही ॲक्च्युअल आहेत तेवढेच मार्क तक्त्यात नमूद करा, कारण त्यावरच ते मेरिट लावणार आहेत. अनुभवाचा तपशील असल्यास अनुभवही जितका असेल तितका जोडा आणि त्या पदाच्या रिलेटेड असल्या तरच जोडा. आपण 1 किंवा 2 पदाकरता अर्ज करत असाल तर स्वतंत्र 2 अर्ज करायचे, स्वतंत्र वेगळे 2 डॉक्युमेंट जोडायची त्यांना सेल्फ अटेस्टेड करून. आणि त्यासोबत जो काही DD जमा करायचा आहे आपल्याला तो पण नाही, स्वतंत्र DD जमा करायचे. प्रत्येक अर्जाकरता एक स्वतंत्र DD राहणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरता 750 रुपयाचा DD, तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपयाचा DD जमा करायचा आहे. तो नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने काढायचा आहे आणि हा नॉन रिफंडेबल असणार आहे DD. आणि अर्ज भरताना हा बिनचूक कसा भरायचा आहे अर्ज, खाडतोड नव्हता.
MSCIT असेल तर त्याबाबतही नमूद करायचं आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सोबत जोडायचे आहे. एक फोटो जोडायचा आहे, त्यानंतर त्यावर सही करायची आहे. गुणांचा तक्ता आपण पाहू शकतात. 1 ते 7 जे पद आहेत अनुक्रमणिका, त्याकरता हा तक्ता वापरण्यात येणार आहे. आणि 8 ते 14 अनुक्रमांकामध्ये जी काही पदे येणार आहेत त्याकरता हा तक्ता वापरणार आहे. गुणांकानंतरच मेरिट लागणार आहे आणि त्यानंतर एकाच 3 या प्रमाणात कागदपत्र पडताळणीकरिता उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे. आणि जो काही त्यांनी जो स्टँडर्ड नमुना तयार केलेला आहे त्या नमुन्यातच अर्ज सादर करायचा आहे. इतर कुठल्याही प्रकारचा अर्ज किंवा स्वतः स्वयं हस्ताक्षरित असा अर्ज काही सादर करायचा नाही. अर्जाचा नमुना पाहू शकता आपण. हा फोटो चिटवायचा आहे, त्यानंतर सही करायची आहे. नमुना इंग्लिशमध्ये दिलेला आहे त्यांनी. नाव वगैरे सर्व लिहायचं आहे. मोबाईल नंबर, ब्लड ग्रुप, डेट ऑफ बर्थ, रहिवासी पत्ता, मूळ पत्ता, सध्याचा पत्ता, त्यानंतर भाषा कोणता येत असेल त्या यस आणि नो मध्ये नमूद करायचे आहे. त्यानंतर एज्युकेशन जे काय आपलं आहे ते यामध्ये फिलअप करायचं आहे पूर्ण. त्यानंतर काही अदर क्वालिफिकेशन असलंच त्याबाबतही नमूद करायचं आहे. त्या एक्सपिरियन्ससाठी जे काय असेल एक्सपिरियन्स आपलं ते पण नमूद करायचं आहे या तक्त्यामध्ये असल्यास. त्यानंतर जो काय आपण DD भरणार आहोत त्याबाबतचे विवरण भरायचे आहे तक्त्यामध्ये. आणि जे काही आपण डॉक्युमेंट देत आहेत ते सर्व यस नोमध्ये टिक करायचे आहे. त्याबाबतचा हा तक्ता आहे. जे काय आपण डॉक्युमेंट सादर करणार आहोत फॉर्म बरोबर अर्जासोबत. हा सेल्फ डिक्लेरेशन आहे. डिक्लेरेशनमध्ये तुमचं नाव, ठिकाण, तारीख आणि सिग्नेचर करायचे आहे. त्यानंतर एक प्रतिज्ञापत्र आहे लहान कुटुंबाचे, जे आपण सर्वच परीक्षांकरता भरून देत असतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.